हॅलो नमस्कार। तर ही भाजी कशाची आहे बघा मग। तर ह्यामध्ये घेतला आहे बेसन पीठ, हळद, मीठ, लाल तिखट हे घेऊन सगळं घट्टसर गोळा तयार करून घेतला। नंतर चपातीसारखं लाटून घेतलं, शंकरपाळ्यासारखं कट करून घेतलं। आता फोडणीची तयारी करणार आहोत। फोडणीमध्ये आपण जे नेहमीप्रमाणे ग्रेव्हीची भाजी बनवतो त्याच प्रकारे ही फोडणी करणार आहोत। तेल घातल्याच्या नंतर मोहरी, जिरं, हिंग, आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। कांदा सुद्धा घालणार आहोत। कांदा नरम झाल्याच्या नंतर लाल तिखट, हळद, मीठ, कारण सगळं लाल तिखट वगैरे पारीमध्ये सुद्धा आहे त्यामुळे थोडंसं कमी घालणार आहोत। ते परतून झाल्याच्या नंतर एक टोमॅटो घातला आहे, तो सुद्धा फिरवून घेतला तेलावरती। आता घालणार आहे मी कांदा खोबऱ्याचं वाटण, ते सुद्धा तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला। सगळं जे आपण नेहमी फोडणी करतो तशीच फोडणी आहे। तर ही भाजी आमची पारंपरिक भाजी आहे, खूप सुंदर लागते। थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं, ते सुद्धा तेलावर फिरवून घेतलं। आता ते मस्त शिजलं आहे। तर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं। आणि हे तयार झालेल्या काचण्या किंवा शंकरपाळ्यासारख्या, तर ते स्क्वेअर त्याच्यात घालून घेऊन मस्त ते आपण आता उकळी करून शिजून घेणार आहोत। आणि ही भाजी खूप सुंदर लागते। एरवी 4 भाकरी लागत असतील तर आज 5 भाकरी करावं लागतं, कारण भाजीच एवढी टेस्टी झालेली असते आणि घरात आमच्या तर सगळ्यांना आवडते। तर तुम्हाला ही भाजी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद।